हॅलो. हा बोला. हॅलो. हा बोला. प्रसून भाऊ बोलता. हा बोला. प्रशांत भाऊ, मी आमदार संजय गायकवाड बुलढाणा. काय बोलला? आमदार संजय गायकवाड बोलतो, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. हा. तर तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणता का? हॅलो. मी तुम्हाला सकाळी कॉल करतो का? इकडा आवाज येत नाही व्यवस्थित. नाही, मला येतो तुमचा आवाज. हा. शिवाजी कोण होता, तुम्ही शिवाजी महाराजांना शिवाजी एकेरी भाषेत बोलता का? ते गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. हा? आणि ते एकेरी नाही, गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे ते. अरे गोविंद पानसरे कोण हरामखोर आहे? शिवाजी महाराजांना शिवाजी म्हणणारा. तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे. तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकेरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलं, तुम्ही पुस्तक वाचा. तुम्हाला आम्ही पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्याचे वंशज आम्ही. त्यांची आठवण ऐकू माझ्या घराण्याची होती. मी ते सांगतोय की तुम्ही वाचून घ्या अगोदर. शिवाजी कोण होता हे तुला कोण सांगितलं याचं? 1988 ला निघालेलं पुस्तक आहे ते. अरे शिवरायांचा इतिहास 16व्या शतकातला आहे. ते नको सांगू तुम्हाला. मी तेच सांगतोय, तुम्ही वाचा. वाचल्यानंतर कळेल तुम्हाला. तुला माहिती ना पानसरेचे काय हाल झाले? माहिती आहे मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग हॅलो. तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? मी लेखक नाहीये, पानसरेंचं पुस्तक आहे ते. उद्या तुझ्या मायाबद्दल कोण लिहितो, तू असे प्रश्न करशील का? काय? तुझ्या आईबद्दल असं कोणी पुस्तक लिहितो असं प्रश्न करशील का? बापाबद्दल असं प्रश्न करशील का तू? मी काय सांगतो तुम्हाला की अगोदर वाचा पुस्तक. अरे मला काय वाचायची गरज नाहीये. मी हेडलाईन वाचून की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते हे लिहि ना तू. हा, मग तेच सांगतोय की जर अनादर करणं हेतू असता तर लिहिलं असतं. आमचा काय तसा अनादर करणं हेतू नाहीये. आणि मग शिवाजी कोण होता हा का आदर आहे का? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातले जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. हा, जी हे आदरार्थीच आहे, एकेरी उल्लेख नाही. तुम्हाला मी हे पाठवतो त्याच्याबद्दल स्पष्टीकरण, ते तुम्ही वाचून घ्या. तू काही शास्त्र शिकू नको. लिहून घे. मी आमदार संजय गायकवाड तुला घरात मुसलमानी साले हरामखोरा. तुम्ही आता तू कधी दिसला मी धमक्या देत नाही. मी करून दाखवतो. व्यवस्थित नीट बोल. शिवाजी महाराजचा माझा नवरा होता. मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. मी व्यवस्थित बोलतो. तू शिवाजी लिहिलं कस का? ते सांगतोय मी व्यवस्थित बोलतो. राहतो कुठं तू आरामखोरा? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही. मी ते सांगतोय ती व्यवस्थित मी बोलतो, तू व्यवस्थित बोला. ती भाषा बदल. पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे. पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग पानसरेला भेटायला वर जाय. हा, पानसरेला भेटायला वर जाय. मग नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे शिवाजी महाराज मला बचायला काय सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. हा, तुम्ही वाचून घ्या. उद्या तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. आता सकाळी आता बोलतोय तुला मी. हा, तुला उद्या सकाळी तुला कोल्हापूर उत्तर भेटत थांब जरा. काय करणार आहे तुम्ही? बर. हा, आणखीन काही? हा, आणखीन काही? आणखीन काय नाही. शिव्या दिल्यामुळे आपण बरोबर असते असं नाही. जरा वाचायचे कसे. आणखीन सांग काय करायच तो. तेच मला पण शिव्या येतात. हा, पण मला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. अरे चुतमारीच्या जेव्हा आपल्या राजाचा बोला साहेब सुटतो. व्यवस्थित बोलायचं. मायानं दूध पाजलं असं ना. तू सांग बट कुठे यायचं तर. नाही, ते सांगतो व्यवस्थित बोलायचं. हा,
आणि इंग्रजच्या मायची बायकोची छिनालच्या आणखीन काय बोलास तुला? अरे बाबा व्यवस्थित बोल, शिवाय मला पण देता येतात त्याच्यापेक्षा जरा तलवार ते जरा वाचायचे का नाही कसं घ्या, स्वतःला आमदार म्हणत आहे ना त्या मायाचा राजाचा अपमान करतो का छिनालच्या तू? अरे बाबा व्यवस्थित बोल, मी अजून पण तुला सांगतो व्यवस्थित भाषेमध्ये तू काय सांगतो रे? हॅलो कुत्तड्याची अवलाद छिनालच्या तुम्ही आमच्या महाराजाला बदनाम करून टाकलं, साल्या आराम करावं. हे असं सगळं आहे, जरा वाचायची जरा कष्ट घ्या. अरे वाचताना नाव टाकण्यासाठी पहिले माझा राजा टाकला दिल्यामुळे काय माणूस बरोबर होत नाही, जरा वाचायची जरा कष्ट घ्या. हो तू शिकू आम्हाला वाचना काय? पुऱ्या शिवाजी महाराज समाजाचा इतिहास बदलून करून टाकला तुम्ही, आराम करावं. तेच जरासं वाच जरा. त्या माय वाचायचं. हा जरा वाच जरा. कुठं रिपोर्ट आहे ते, कुठं पब्लिश कर. बघा ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. येतो उद्या तू भेट, फक्त तुला चिडून टाकतो पाहिजे जरा. हा या बघूया. जरा वाच. संजय गायकवाड कोणी महाराष्ट्राला आमदार जरा चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू, फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर, पाय समजेल तुला काय आता. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आता. बर मग तू आमचा महाराजचा अपमान कर. तू कोण? सांगितलं ना तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतो. आता इकडे भाषा लिहिलं कसं मग? हा मग तो एकेरी उल्लेख नाहीये, त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. शिवाजी कोण होता हे उल्लेख इकडे नाही का? आपण आईला पण नाही आई म्हणतो म्हणजे काय अनादर करायचा नसतो आईचा आपल्याला. अरे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते असं लिहिणं मग? मग ते सांगतोय की त्याच्यासाठी वाचल्यानंतर फोन करा की बाबा हा की असं आहे म्हणून. आज काही आक्षेपारी आहे का ते बघा. आम्हाला तो विषय नाहीये. हेडिंग काय तेवढं? हा मग ते हेडिंग आहे ना, ते शीर्षक आहे पुस्तकाचं. तो काय उद्गार, ते शीर्षक आहे पुस्तकाचं, उद्गार नाही. तू ठरव काय शीर्षक काय नाही. हा मग तुम्ही ठरवताय का की अनादर केलाय? अरे मी पुस्तक दिलं का? छिनाळ राणच्या तो लिहिलं ना कोतड्याची अवलाद. हा ते पण म्हणजे तेवढी पण बुद्धी चालत नाही वाटतं. लेखक पानसर आहे तेवढं कळलेलं. कोणती बुद्धिमत्ती तुम्ही कोणती मती मारली होती महाराजांचं नाव इकडे घेताना? आम्हाला शहाणपण शिकवू राहिला. हा शहाणपणा नाही शिकवत, वाचाय जरा कष्ट घ्या. हा अरे सगळं वाचले मी, शहाणपणा शिकव मला. किती पानाचं पुस्तक आहे? हा किती पानाचं पुस्तक आहे? त्यावाला पुस्तक किती पानाचं आहे रे भर्या? 65 पानाचं पुस्तक आहे त्यावर. 66 पानाचं, 72 पानाचं. किती 72 पानाचं पुस्तक? हो एक काहीतरी ते ठरवा आणि वाचा. ते आहे ना तू म्हणाला किती पानाचं? 72 पानाचं म्हणलं तुला मी. मग तेच 72 पुस्तकाचं हे आहे ना, तर 1 तास 2 तास लागतात ते वाचा. मला काही सांगू नको टाइम किती लागतो. हा शिवाजी कोण होता तो कसं काय लिहिलं याच्यावर? मी परत एकदा सांगतोय ते मी लेखक नाही या पुस्तकाचा. आणि दलाल आहे का तू? दलाल आहे का पुस्तक वाढणार असाल दलाल? त्या मायाची कुतळ होत्या दलाल भडगारे म्या नव्हे का? अरे बाबा हे संस्कार दिलेत का तुला? काय बोलतोय? काय संस्कार शिकवतो रे छिनाळ डान्सच्या त्या मायाची? ते सांगतोय व्यवस्थित जरा बोलायचे जरा शिकवा. मी येऊन भेटणार तुला, गावात भेटणार तुला, घरी भेटणार तू. राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतो मी. मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात पण मी देणार नाही. खूप तू जीप कापून टाकेल मी. बरं बघूया की. या उद्या जीप कापायला येतोच मी. थांब जरा तू. या उद्या या. थांब तुला आता रोज तुला तू नंबर. बरं बघूया की बघूया. काय बघतो रे लवड्या? बघूया काय बघतो त्या माय? काय बघतो तू? हेच बघूया उद्या काय किती हे आहेत का नाही. उद्या बघूया आपण. तुला सांगतो छिनाचे थांब जरा.